नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. बऱ्याच वेळेला बाही जॉईन करायला गेलं की आपलं असं होतं की एकतर बाही कमी पडते किंवा मग जास्त होते किंवा मग बाही जॉईन केल्यानंतर बाहीचा जो जोड आहे तो खालीवर होतो. तर तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला परफेक्ट स्लीव जी आहे ती कट करायची आहे, म्हणजे जोडताना ती एकदम परफेक्ट जॉईंट होईल आणि बाहीचा जो जोड आहे तो देखील एकदम व्यवस्थित येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी स्लीव जी आहे ती ऑलरेडी कट करून घेतलेली आहे. याआधी मी बाहीचा सिंपल स्लीव्ज कटिंग हा व्हिडिओ अपलोड केलेला होता. सेम त्याच मेजरमेंटने मी ही बाही जी आहे ती कट करून घेतलेली आहे. फक्त जी मार्जिनची बाजू आहे तिथं मी हे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, म्हणजे बाही जी आहे ती आपण इथं परफेक्ट मेजरमेंटने कट करणार आहोत. या ड्रेसला आपण ही बाही जॉईन करणार आहोत. तुम्ही ब्लाउज साठी देखील सेम याच पद्धतीने स्लीव जी आहे ती कट करू शकता. ड्रेसचं शोल्डर जे आहे ते मी इथं जॉईन करून घेतलेलं आहे. आता आपल्याला स्लीव जी आहे ती अशा प्रकारे ठेवायची आहे. इथं स्लीव्हला मी फ्रंट आणि बॅक असा दोन्ही मुंड्याचा आकार दिलेला आहे. स्लीव जी आहे ती आपल्याला अशी घडी करून ठेवायची आहे. त्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला मुंडा जो आहे तो मोजायचा आहे. आधी फ्रंटचा मुंडा आणि नंतर बॅकचा मुंडा, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ठेवत ठेवत हा मुंडा जो आहे तो बरोबर मोजून घ्यायचा आहे. ड्रेसचे माप जिथपर्यंत येते तिथं आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी फ्रंटचा जो मुंडा आहे तो मोजून घेतलेला आहे. आता आपल्याला बॅकचा जो मुंडा आहे तो मोजायचा आहे आणि मार्किंग जे आहे ते कुठपर्यंत येते तिथं बरोबर खून करून घ्यायची आहे. तर बॅकचा मुंडा जो आहे तो आपला इथपर्यंत येत आहे. आता आपल्याला हे जे दोन मार्किंग आहे या दोन्ही मार्किंगचा मध्य घ्यायचा आहे. दोन्ही मार्किंगचा मध्य घेतल्यामुळे आपली बाही जी आहे ती परफेक्ट मेजरमेंटने आपण मोजून घेतलेली आहे, म्हणजे शिवताना ही बाही जी आहे ती आपली कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही. आता आपल्याला दंडघेराचं मार्किंग प्लस मार्जिन अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही पॉइंट जे आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण परफेक्ट मेजरमेंटची जी स्लीव्ज आहे ती रेडी करून घेतलेली आहे. ही स्लीव जी आहे ती आता आपल्याला सेम दुसऱ्या बाहीवर ठेवून एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. स्लीवचं ड्रॉइंग काढल्यानंतर त्यावर देखील तुम्ही मुंड्याचा आकार अशा प्रकारे ठेवून ते कटिंग करून घेऊ शकता. म्हणजे इथं पूर्ण मी स्लीव्ज रेडी करून घेतली होती, त्याऐवजी तुम्ही कापडावर देखील सेम अशाच पद्धतीने मार्किंग करून ते कट करून घेऊ शकता. आता आपल्याला ही स्लीव जी आहे ती ड्रेसला जोडून घ्यायची आहे. मी इथे तुम्हाला सुरुवातीला मोजून दाखवते की कशा पद्धतीने आपली स्लीव जी आहे ती येत आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवत ठेवत आपल्याला बघायचंय. कोणतंही कापड आपल्याला ओढायचं नाहीये. एकदम व्यवस्थित लूज ठेवतच आपल्याला ही स्लीव जी आहे ती जोडायची आहे. इथे बघा आपली स्लीव जी आहे ती एकदम परफेक्ट जुळलेली आहे. कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाहीये. आणि अशा पद्धतीने तुम्ही स्लीव्ज कट केल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही फिटिंगची टीप मारता त्यावेळेला ती स्लीव्ज आपली एकदम परफेक्ट जॉईन होते आणि मुंड्याचा जो आकार आहे तिथे आपल्या स्लीवचं जे स्टिचिंग आहे ते कुठेही वर किंवा खाली होत नाही. अशा पद्धतीने स्लीव्ज ठेवून आपल्याला व्यवस्थित ती जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली स्लीव जी आहे ती परफेक्ट जॉईन झालेली आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरी स्लीव जी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे. आता बघा, ज्या वेळेला तुम्ही इथं फिटिंगची टीप मारणार त्यावेळेला आपला जो मुंड्याचा आकार आहे तिथे हे दोन्ही जॉईंट एकमेकांवर परफेक्ट जुळतात, कुठेही खाली किंवा वर होत नाही. हीच पद्धत तुम्ही ब्लाउज मध्ये देखील फॉलो करू शकता. ब्लाउज साठी देखील तुम्ही स्लीवचं कटिंग अशाच पद्धतीने सेम करू शकता. आता पूर्ण ड्रेस रेडी केल्यानंतर फिटिंगची टीप वगैरे मारून झाल्यानंतर हे अशा प्रकारे दिसत आहे. स्लीव जी आहे ती मी इथं जॉईन करून घेतलेली आहे. फिटिंगची टीप मारल्यानंतर आता मुंड्याच्या खाली बरोबर ही स्लीव जी आहे ती परफेक्ट जुळलेली आहे, कुठेही वर किंवा खाली झालेली नाहीये आणि ड्रेसचं फिनिशिंग जे आहे ते देखील एकदम व्यवस्थित दिसत आहे.
स्लीव्ज कट करण्याबद्दलच्या ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.